श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र आणि पावन असा जो अधिक मास आहे, तर त्या अधिक मासाची सुरुवात आज 17 मेपासून रविवारच्या दिवसापासून झालेली आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपण जर अधिकाधिक त्यांची सेवा केली, उपासना केली, तर त्याचं फळ हे आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. अधिक मासामध्ये दानधर्म, सेवा, उपासना याला विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्या अधिक मासातील पहिला सोमवार असणार आहे आणि या पहिल्या सोमवारच्याच दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत या 3 वस्तू. यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि समाधान नांदेल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय या अधिक मासातील पहिल्या सोमवारी म्हणजे उद्या आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, शिवलिंगावरती कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत, याविषयीचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतरनं आपल्याला नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच शिवलिंगावरती तुम्ही या वस्तू अर्पण केल्या तरीही चालतील किंवा बघा, आपण आपल्या घराच्या आसपास जर शिवमंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा या वस्तू शिवलिंगावरती अर्पण केल्या तरीही चालणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे शिवलिंग जे आहे तर ते एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे. एक स्वच्छ तांब्याचा पाण्याचा तांब्या जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा मध, कच्चं दूध आणि थोडेसे पांढरे तांदूळ अखंड आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपण हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होत असते, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी हे येत असते, आपल्या घरामध्ये शांती समाधान नांदत असते. तर हे अर्पण करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता त्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून नंतरच आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. हे जल अर्पण करून झाल्यानंतरनं आपण या शिवलिंगावरती बेलपत्र, भस्म, धोत्र्याचं फळ किंवा फूल जर तुम्हाला भेटलं तर ते अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती देखील आपल्याला कच्चं दूध आणि थोडंसं केसर जर तुमच्याकडे असेल तर केसर टाकून या दुधानं अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांची देखील विधिवत पूजा करायची आहे. त्यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फुलं, फळं, वस्त्र ही अर्पण करायची आहेत आणि त्यानंतरनं विष्णू सहस्रनामाचं आपल्याला 1 वेळेस पठण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि जे शिवलिंग आहे महादेवांचं तर त्यांची देखील पूजा करायची आहे. तर या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. अधिक मासामध्ये येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक वार हा जो असतो तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जात असतो. या दिवशी आपण कोणतीही, या संपूर्ण महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा करू, उपाय करू तर त्याचं अधिकाधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील, नोकरी संबंधित काही अडचणी असतील
तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरातून लगेच काढता पाय घेत असेल, तर अशा वेळी माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा उपासना करू शकता. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा उपासना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या अखंड वास करत असतात. कारण की माता लक्ष्मीला भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा ही जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. तर अशा पद्धतीनं आपण या 3 ज्या वस्तू आहेत तर त्या शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकतो किंवा अगदीच मग आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती सुद्धा या वस्तू अर्पण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा अत्यंत साधा सोपा किंवा छोटासा उपाय आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचा आहे. तर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.